नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। रमजान शेठ बांधार विद्यालयाचे विद्यार्थी आता भाजीपाला पिकवणार। रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरढोण येथे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी परसबागेचा उपक्रम हाती घेतलाय। त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिरढोण गावातील प्रगतिशील शेतकरी व गावामध्ये 400च्या वर झाडांचं वृक्षारोपण करणारे माननीय श्रीत सुरेश कोरे यांनी विद्यार्थ्यांना भाजीपाल्याची लागवड व त्या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर सेंद्रिय शेतीची गरज व शेतीमध्ये कष्टाला पर्याय नाही याची विद्यार्थ्यांना प्रचिती दिली। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक VM पाटील सर यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी पर्यवेक्षक SS पाटील सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। आम्हाला ते जीवामृत तुम्ही कसं तयार केले ते एकदा सांगा परत। जीवामृत म्हणजे महत्त्वाचा घटक आहे। सेंद्रिय शेतीसाठी भयंकर महत्त्वाचा आहे। सेंद्रिय शेती आता रासायनिक शेतीमुळे जमिनी सगळं क्षार होऊन चालल्या, पडीक होऊन चालल्या। आता सेंद्रिय शेतीशिवाय काळाची लय गरज आहे। तुम्ही जे खत तयार केले की नाही ते तुम्ही तयार केलंय, त्याचा फायदा काय काय होतो तुम्हाला तुमच्या पिकाला? त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकते, पीक चांगलं येतंय, अजिबात जमीन खराब होत नाही। रासायनिक खतामुळे जमिनी खराब व्हायला लागल्या। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।